तर राज्यसभा निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। राज्यसभेच्या जागेसाठी शरद पवारांना पाठिंबा देण्याच्या सूचना काँग्रेस हायकमांडकडून देण्यात आल्याचं कळतंय। दिल्ली काँग्रेस हायकमांडकडून राज्यातील काँग्रेस नेत्यांना फोनद्वारे या सूचना देण्यात आलेल्या आहेत। एकीकडे भाजपकडून राज्यसभेच्या जागेची यादी जाहीर करण्यात आली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अजूनही अधिकृत उमेदवार जाहीर झालेला नाही। अशातच काँग्रेस नेत्यांना शरद पवारांना पाठिंबा देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। गेले काही दिवस सातत्याने महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार कोण याच्यावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे 3 घटक पक्ष म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांचा आणि त्याचबरोबर ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये सुद्धा एकमत होत नसल्याचं स्पष्टपणे दिसत होतं, परंतु आता मात्र यावरती तोडगा निघणार असं दिसतंय। आत्ताच आम्हाला फोनही आला आमच्या प्रभारीच्याकडून की काँग्रेस प्रेसिडेंट मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी, राहुलजी गांधी यांनी आणि सोनिया गांधीजींनी पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला पाठिंबा देऊन त्यांना राज्यसभेच्या त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे असं त्यांचं एकमत झालं आणि त्यामुळे उद्या शरद पवार साहेब कदाचित या सगळ्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ठरतील। पण मला अजूनही तुम्हाला सांगतो की ही घोषणा तीनही पक्ष मिळून जोपर्यंत बसून पुढे जात नाही तोपर्यंत यावरचा अंतिम निर्णय आहे असं समजण्याचं कारण नाही। तर विजय वडेट्टीवार आता या संदर्भातच बोलत होते। आपली प्रतिनिधी वेदांत नेब आपल्यासोबत लाईव्ह आहेत। वेदांत, खरं तर या विषयावरती गेले अनेक दिवस चर्चा सुरू आहे। काँग्रेस नेत्यांना आता कुठून तरी हायकमांडनेच अशी सूचना दिलेली आहे की शरद पवारांना पाठिंबा दिला जावा, परंतु अजूनपर्यंत काहीही ऑफिशियली कळत नाहीये। आणखीन काय माहिती आपल्याकडे? एक साधारणपणे संध्याकाळपर्यंत या संदर्भातली अधिकृत घोषणा ही केली जाईल आणि ज्या प्रकारे आपण बघितलं तर हा तिढा मागील 2 आठवड्यापासून चर्चा सुरू होती। तिन्ही पक्ष दावे करत होते राज्यसभेच्या एका जागेवर आणि शरद पवारांना ही आता महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात येते। काल आपण बघितलं जयंत पाटील त्यासोबत सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सुद्धा पाठिंबा दिल्याचं आपल्याला कळलेलं होतं आणि त्यानुसारच खरं तर कालपासूनच ही चर्चा होती की शरद पवारांचं नाव हे शरद पवारच्या नावावर शिक्कामोर्तब होईल। काँग्रेसच्या राज्यातील काही नेत्यांना याबाबत अद्याप सूचना आली नव्हती, मात्र आता जी माहिती मिळते त्यामध्ये राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना म्हणजे अर्थातच हायकमांडकडून सूचना आलेल्या आहेत की शरद पवारांना काँग्रेस पक्ष पाठिंबा देत आहे आणि त्यामुळे राज्यसभेचे उमेदवार महाविकास आघाडीचे शरद पवार असतील। त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षानं शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे, तर काँग्रेसकडनं सुद्धा हा पाठिंबा देण्यात आलेला आहे। जे वरिष्ठ नेते आहेत, मग दिल्लीतील काँग्रेसचे नेते असतील, उद्धव ठाकरे असतील आणि जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा झाल्यानंतर एकमतानं हा निर्णय घेतल्याचं सूत्रांची माहिती आहे आणि त्यामुळे तासाभरात साधारणपणे संध्याकाळपर्यंत अधिकृत नाव शरद पवारांचं महाविकास आघाडीकडनं जाहीर केलं जाईल। पूर्वी वेदांत, जयंत पाटलांनी आज जी 2 विधानं केली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की शरद पवार हे राज्यसभेवरती जावेत अशी महाविकास आघाडीच्या सगळ्याच घटक पक्षांची किंवा सर्वांचीच इच्छा आहे, पण त्याचबरोबर त्यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना सुद्धा कुठेतरी पूर्णविराम दिलेला आहे। त्यामुळे या 2 गोष्टींचा एकमेकांशी संबंध आपण कशा पद्धतीने लावायचा? ज्या प्रकारे काल आपण माहिती घेतली त्यामध्ये महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जेव्हा सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांची भेट झाली तेव्हा सुद्धा जी माहिती सूत्रांकडून मिळते, उद्धव ठाकरेंच्या पक्षांनी हे सांगितलं की तुम्ही विलिनीकरण 2 पक्षांचं म्हणजे 2 राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार नाही ही भूमिका स्पष्टपणे महाविकास आघाडीमध्ये मांडावी। अगदी तशीच जी प्रतिक्रिया होती किंवा जो स्टँड होता तो काँग्रेस नेत्यांचा सुद्धा होता। हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा तशा प्रकारची प्रतिक्रिया दिली होती आणि त्यामुळे जयंत पाटलांनी या भेटीनंतर आज माध्यमांना प्रतिक्रिया देताना सुद्धा सांगितलं की विलिनीकरण आता 2 राष्ट्रवादींचं होणार नाहीये, कारण विलिनीकरणाची चर्चा अजित पवार असताना होत होती, मात्र आता अजित पवार नाही, त्यामुळे विलिनीकरण 2 पक्षांचं होणार नाही, त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीसोबत राहणार आहोत अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मांडल्यानंतर या तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं कळतं आणि त्यामुळेच शरद पवारांच्या या उमेदवारीला इतर 2 पक्षांकडून पाठिंबा दिला जातोय। नक्कीच वेदांत, वेळोवेळी अपडेट घेत राहू। धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।